आंदोलन केलंय, काय मागण्या आहेत? धाराशिव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं गेल्या 4 महिन्यामध्ये आम्ही राज्य सरकारला विविध निवेदन दिली। या जिल्ह्यातल्या दूध उत्पादकांच्या दुधाला हमी भाव द्यावा म्हणलं। या जिल्ह्यामध्ये 2023चा पीक विमा एका कागदामुळे थांबलाय, तो आम्हाला मिळावा म्हणून आम्ही निवेदन केलं। या जिल्ह्यामध्ये 21 कोटी रुपये कृषी पंपाचे, ठिबक, स्प्रिंकलर आणि शेतीच्या अवजाराचे राहिलेत, त्याचे अजून 1.5 वर्ष झाले पैसे मिळाले नाही। अवकाळी पावसाचे 8 कोटी रुपये शासनाने अजून दिले नाही। या जिल्ह्यामधल्या 14 साखर कारखान्यांनी शेतकऱ्याचे ऊसाचे बिल अद्याप दिले नाही। त्या सगळ्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी घंटानाद आंदोलन केलंय। सरकारला आम्ही इशारा देऊ इच्छितो की आमच्या जिल्ह्याला जी सबंधक वागणूक द्यायली त्याचा आम्ही निषेध करतो। जिल्ह्यामध्ये शेतकरी हैराण आहेत। आज जिल्ह्यामध्ये आत्महत्याचं प्रमाण वाढलंय। गेल्या 20 वर्षात या जिल्ह्यामध्ये 1682 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात। राज्य सरकार आणि केंद्र सरकार आमच्याकडे कधी बघणार आहे, हा आमचा त्यांना विषय आहे। जिल्ह्यातल्या सगळ्या योजना कागदावर राहिलेत। जिल्ह्यातले सगळे ग्रामीण आणि शहरी रस्ते त्याचे खड्डे तसेच राहिले, बुजवले नाहीत अजून। ही शासनाची दुर्लक्ष केलेली भूमिका, त्याच्या निषेधार्थ आज आम्ही या ठिकाणी घंटानाद केलेला आहे। आम्ही याचा निषेध करतो। आणि जर पीक विमा कंपनीनं 2000चा पीक विमा, कृषी खात्यानं आमचं 28 कोटीचं अनुदान जर येत्या 15 दिवसात जर दिलं नाही, दुधाला हमी भाव दिला नाही, थकीत ऊसाचे पैसे दिले नाहीत, तर आम्ही निश्चित या विरोधामध्ये, केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये निश्चित तीव्र आंदोलन करू, रस्ते रोको करू। पीक विमा कंपनीचं कार्यालय येत्या 15 दिवसात जर 2023चा पीक विमा जर मिळाला नाही तर मुंबई स्थित पीक विम्याचं ऑफिस यावर्षी फोडलं जाईल, एवढं या प्रसंगी सांगतो आणि थांबतो।